नमस्कार, मी विजय राऊत. कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आत्तापर्यंत झालेल्या 5 निवडणुकांचा आढावा आपण घेत आहोत. यापूर्वीच्या भागात आपण KDCMच्या पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीत काय घडलं होतं याचा आढावा घेतला आहे. तो भाग आपण पाहिला नसेल तर नक्की पाहायला विसरू नका. गेल्या 25-30 वर्षात झालेले राजकीय स्थित्यंतर आपण पाहत आहोत. राजकीय समीकरणं कशी बदलत गेली त्याचा धांडोळा घेणार आहोत. फार इंटरेस्टिंग आहे. सर्वच्या सर्व 5 भाग नक्कीच पहा, विसरू नका. महापालिकेच्या निवडणुकीत दर 10 वर्षांनी प्रभागांची रचना बदलण्यात येते. 2005च्या तिसऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभागांची रचना बदलली. प्रभागांची संख्या 86 वरून 107 झाली. तब्बल 21 नवीन प्रभाग वाढले होते. मागील 2000मधील निवडणुकीत शिवसेना भाजपा युती करून देखील फारसा फायदा झाला नसताना 2005च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली होती. यावेळी 107 जागा असलेल्या महापालिकेत शिवसेना मागील निवडणुकीच्या तुलनेत अवघ्या 3 जागा जास्त जिंकल्या. शिवसेनेला एकूण 29 जागा मिळाल्या. भाजपाला मागील निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा कमी मिळाल्या. भाजपाला अवघ्या 16 जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ असा होतो की शिवसेना आणि भाजपा युतीमध्ये लढल्याने दोघांच्याही जागा कमी होऊन त्यांचा तोटा झाला होता. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 23 जागा, RPI आणि BSP यांना प्रत्येकी 1 जागा आणि 16 अपक्ष निवडून आले होते. महापालिकेची बहुमतावर सत्ता मिळवण्यासाठी 54 जागा निवडून येणं आवश्यक होतं. त्यावेळी महापालिकेत शिवसेना आणि भाजपा युती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी या दोघांकडेही बहुमत नसल्यानं त्रिशंकू अवस्था झाली होती. शिवसेना भाजपा युतीकडे संख्याबळ अवघं 45 होतं, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे संख्याबळ 44 होतं. 16 अपक्ष, RPI आणि BSPचे 2 अशा 18 नगरसेवकांकडे सत्तेची सूत्र गेली होती. राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या 18 अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन शिवसेना भाजपा युतीची कल्याण डोंबिवली महापालिकेतील सत्तेची मक्तेदारी पहिल्यांदाच संपुष्टात आणली. शिवसेना भाजपा युतीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांच्या मदतीने आपली सत्ता स्थापन करून एक नवा इतिहास घडवला होता. कल्याण डोंबिवली म्हणजे शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2005मधील KDMC निवडणुकीत येथील जनतेने शिवसेना आणि भाजपाच्या भ्रमाचा भोपळा फोडून टाकला. प्रत्येक वेळी आम्हाला गृहीत धरू नका असा इशाराच एक प्रकारे दिला. डोंबिवली हा भाजपाचा पारंपरिक आणि अभेद्य असा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र त्यावेळी नवख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने डोंबिवलीतील भाजपाच्या बालेकिल्ल्याला जोरदार धडक देत आपले नगरसेवक निवडून आणले होते. प्रत्येक वेळी बालेकिल्ला म्हणून जनतेला गृहीत धरणे शिवसेना आणि भाजपाला चांगलेच महागात पडलं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक म्हात्रे हे महापौर झाले, तर काँग्रेसचे पंडित भोईर हे उपमहापौर झाले. मात्र स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाने चांगली व्यूहरचना करून स्थायी समितीचं सभापतीपद आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवलं होतं. केवळ 2.5 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली. 2.5 वर्षानंतर महापौरपदी कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे रमेश जाधव यांची, तर उपमहापौरपदी कल्याणमधील भाजपाचे नरेंद्र पवार यांची निवड झाली होती. KDMCच्या स्थायी समितीचे सभापतीपद 2005-06 मध्ये शिवसेनेचे सहयोगी अध्यक्ष रमेश तरे यांनी भूषवलं होतं. 2006-07 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांनी भूषवलं. 2007-08 मध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी भूषवलं. 2008-09 मध्ये आणि 9-10 मध्ये अपक्ष असलेले वामन म्हात्रे यांनी भूषवलं होतं. महापालिकेचं सभागृह नेतेपद 2006-07 मध्ये काँग्रेसचे अनिल पंडित यांनी, 2007-08 मध्ये काँग्रेसचे सचिन पोटे यांनी आणि 2008
मध्ये शिवसेना सहयोगी अपक्ष रमेश वाळुंज यांनी, तर 2009-10मध्ये शिवसेनेचे सचिन बासरे यांनी सभागृह नेतेपद भूषवलं होतं. KDMCचं विरोधी पक्षनेतेपद 2005 ते 2008मध्ये शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांच्याकडे होतं. 2008-9मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत म्हात्रे यांनी हे पद भूषवलं आणि 2009-10मध्ये काँग्रेसचे सचिन पोटे यांनी हे पद भूषवलं होतं. KDMCच्या 2005मधील दुसऱ्या निवडणुकीचा हा आढावा आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच त्यावेळी कोण कोणत्या पक्षात होते आणि आज त्यापैकी कोण कोणत्या पक्षात आहेत ते सुद्धा बघा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसे अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. Sorry, it's DJ.